राज्यातील 26 लाख बहिणी अपात्र ठरल्यात। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः अपात्र लाभार्थींची आकडेवारी सादर केली। राज्यभरातल्या अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद करण्यात आलाय। लाडक्या बहिणींसाठी सरकारची अर्जंट सूचना। आता या बहिणींचे पैसे कायमचे बंद होणार। ही 7 कारणं आहेत की ज्यामुळे 90% लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार। तुम्ही केवायसी जरी केली तरी देखील तुमचे पैसे थांबवले जाऊ शकतात। स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की ज्यामुळे या 7 पैकी एक जरी चूक केली तुम्ही असेल तर त्यांना दिवाळीचा बोनस मिळणार नाही, तसेच त्यांचं नाव योजनेतून काढून टाकण्यात येईल। मग कोणते ते 7 कारणं आहेत, कोणत्या त्या 7 चुका आहेत ज्या तुम्ही करायचा नाहीये किंवा नकळत तुमच्याकडून झाल्या असतील तर तुम्ही त्या कशा क्लिअर करायच्या आहेत, या व्हिडिओतून आपण ती 7 कारणं नेमकं कोणती आहेत की ज्यामुळे तुमचा लाभ हा एका क्षणात बंद होऊ शकतो। तुमचा लाभ नियमितपणे सुरू राहण्यासाठी तुम्हाला 3000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचे आहे संपूर्ण सविस्तरपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण त्या कोणत्या 7 चुका आहेत की ज्यातील एक जरी चूक झाली तरी तुमचा लाभ बंद होऊ शकतो, कोणती ती 7 कारणं आहेत ज्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत ते आपण समजून घेणार आहोत। आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी जर तुमचे पैसे हे बंद झाले असतील किंवा तुम्ही दिवाळी बोनसच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्ही नेमका काय करायचं याचं उत्तर, याच्यावरचं सोल्युशन देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। सर्वात आधी आपण ही 7 कारणं कोणती आहेत ती पाहूयात। पहिलं कारण किंवा पहिली चूक जी आहे ती आपण या ठिकाणी पाहूयात। यातली पहिली चूक 99% महिलांनी केलेली नाहीये। 1% महिलांचा हा प्रॉब्लेम असू शकतो, पण 6 नंबरचे आणि 7 नंबरचे हे जे कारण आहे किंवा ही जी चूक आहे ती 80% महिलांनी केली आहे। त्यामुळे सगळी कारणं पहा, व्हिडिओ बंद करू नका। पहिलं कारण बघा, ज्यामध्ये आधार कार्ड मध्ये असलेल्या 3 चुकांचा समावेश आहे। आता पहा, आधार कार्ड मध्ये मुख्यत्वे 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला त्वरित तपासणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्ही ई-केवायसी केली तरी तुमचा लाभ निश्चितपणे थांबणार आहे। आधार कार्डची पहिली चूक जी आधार कार्डाच्या बाबतीतली आहे ती म्हणजे आधार कार्डावरचे नाव आणि बँक खात्यावरचे नाव जुळत नसणे किंवा सारखे नसणे। असे जर असेल तर एका क्षणात तुमचे नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केले जाईल, हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे। आता तुम्ही म्हणाल आमचं नाव तर बरोबर आहे, तर तुमच्यासाठी आधार कार्डची दुसरी चूक जी अतिशय गंभीर आहे तुम्ही ती लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख बरोबर आहे का। काहींच्या जन्मतारखेत फक्त वर्ष लिहिलेले आहे, त्यावर महिना आणि तारीख नाही। ते दुरुस्त केले नसेल तर तुमचा लाभ थांबेल। याबरोबरच आधार कार्डची सर्वात जास्त गंभीर चूक आहे ज्यामुळे तुम्हाला लाभ थांबणार म्हणजे थांबणारच, ती म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख बदलली असेल, मॉडिफाय केली असेल। काही महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नव्हत्या, त्यांनी आधार कार्डमध्ये छेडछाड केली आहे, त्यांची जन्मतारीख पुढे किंवा मागे घेतली। असे जर असेल तर 100% तुमचा लाभ थांबणार आहे। तुमचा लाभ थांबवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। सर्वात मोठी चूक पुरुष लाभार्थी, आणि एक आधार कार्डाची चूक अशी आहे जी फक्त लाभ थांबवणार नाही तर ती तुमचे सगळे पैसे वसूल करून घेईल आणि सरकार तुम्हाला जेलमध्ये देखील जावं लागू शकते। ती म्हणजे काही पुरुषांनी स्वतःचे नाव बदलून महिला असे दाखवले आहे, महिलांचा फोटो लावला आहे आणि लाभ घेतला आहे। हे सगळे रेकॉर्ड सरकारकडे आधार नंबर प्राप्त झाल्यावर उघड होत आहेत आणि ई-केवायसी केली की तुम्ही खरे पुरुष आहात की महिला हे सगळे समजणार आहे। त्यामधून तुमचे सगळे पैसे परत घेतले जातील, वसूल केले जातील। एवढंच नाही तर तुम्हाला तुरुंगवास देखील होणार आहे। ज्यांनी बोगस पद्धतीने या ठिकाणी आधार मध्ये छेडछाड करून तुमचे वय बसणारे नसताना देखील जास्त वय दाखवून योजनेचा लाभ घेतला असेल तर केवायसी केल्यावर हे सगळे लोक उघड होतील, त्यांचे पैसे थांबतील। आता हे झालं पहिले कारण ज्यामुळे तुम्ही ई-केवायसी केली असली, तुम्ही नियमात बसत असले तरी तुमचा लाभ थांबणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्यात तुम्ही समाविष्ट असलात तरी तुमचा लाभ थांबणार आहे। हा 50% महिलांचा प्रॉब्लेम आहे असं शासनाने सांगितलेले आहे। शासनाने उघडपणे सांगितलेली ही गोष्ट आहे ती म्हणजे 4 चाकी गाडी असणारे लाभार्थी, ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी असेल, कार असेल। आता काही लोक म्हणतील की पतीच्या नावावर आहे किंवा सासरेबुवांच्या नावावर आहे, तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही केवायसी करत आहात त्यावेळेस तुम्हाला 2 जणांचे आधार कार्ड टाकायचे आहेत, महिलेचे आधार कार्ड आणि महिलेच्या पतीचे आधार कार्ड। आता महिलेचा जो पती असेल तो कोणत्या रेशन कार्ड मध्ये आहे, त्या रेशन कार्ड मध्ये जेवढे सगळे लोक आहेत त्या सगळ्या लोकांपैकी जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर 4 व्हीलर गाडी असेल तर नियमानुसार तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही। बघा, सुरुवातीला काय झालं होतं, फक्त महिलेचा आधार नंबर घेतला, महिलेच्या आधार कार्डवरून काही कळत नव्हतं की हिच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी आहे की नाही। परंतु केवायसी करताना काय करायचे आहे, केवायसी करताना 2 जणांचे आधार कार्ड मागितले आहेत, महिलेचेही आणि महिलेच्या पतीचे किंवा तिच्या वडिलांचे।
मग त्यावेळेस या गोष्टी समजतील की या कुटुंबामध्ये 2 महिला आहेत आणि ह्या दोन्ही विवाहित आहेत. मग त्या दोघांपैकी एकच महिला पात्र राहील किंवा दोघींपैकी एकीचा लाभ थांबवला जाऊ शकतो. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणखी पुढचे मुद्दे बाकी आहेत ते समजून घ्या. पुढच्या मुद्द्यांमध्ये तुमचे नाव येतं का, तुम्ही या नियमांमध्ये कुठे कुठे बसता का ते बघून घ्या. आता सर्वात महत्त्वाचे पुढचे 3 मुद्दे किंवा 3 कारणं आहेत ज्यामुळे 80% महिला या योजनेतून बाहेर होणार आहेत. त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की योजनेत राहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे की अर्ध्यावर सोडायचा आहे. 5व्या नंबरचं कारण, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कर भरतो. बघा, ज्यावेळेस महिलेने अर्ज भरला होता त्यावेळेस महिला तर काही कर भरत नव्हती, परंतु त्या महिलेचा जर पती कर भरत असेल किंवा त्या महिलेचे वडील कर भरत असतील तर आता ते कळायला काही मार्ग नव्हता, तरी पण त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले. परंतु केवायसी नंतर काय होणार? केवायसी करतानाच तुम्हाला दोघांचे आधार कार्ड मागितले जाईल. पतीचे आधार कार्ड ज्यावेळेस तुम्ही टाकाल त्यावेळेस तो पती, त्या महिलेचा जो पती असेल तो जर उत्पन्न कर भरत असेल, इन्कम टॅक्स भरत असेल, तर अशा महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून आपोआप अपात्र होतील. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि अजून 2 महत्त्वाचे मुद्दे राहिले आहेत, 2 महत्त्वाची कारणं राहिली आहेत ज्यामध्ये तुम्ही बसता का बघा. आता 6वा एक खूप छोटा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यामध्ये म्हटलं आहे की घरामध्ये कुणी शासकीय कर्मचारी असल्यास, तुमच्या घरामध्ये जर कुणी शासकीय कर्मचारी असेल तर तुमच्या रेशन कार्डवरून, तुमच्या आधार कार्डवरून ते स्पष्ट होते. त्यामुळे तुम्ही ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये बसणार नाही. आता तुमच्या घरामध्ये जर कोणी शासकीय कर्मचारी असेल तर तुम्ही ते तपासून बघू शकता. आणि यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा, 7व्या नंबरचा जो मुद्दा आहे तो आपण पाहूयात आणि त्यानंतर तुमच्या चुका कशा सुधारायच्या आणि तुमचा लाभ बंद होऊ नये म्हणून नेमकं काय करायचं हे पाहू. इतर योजनेचा 1,500 1500 रुपये मानधनाचा लाभ घेत असल्यास, म्हणजेच तुमच्या कुटुंबामध्ये इतर कोणत्याही व्यक्तीला संजय गांधी श्रावण बाळ असेल किंवा PM किसान वगैरे ह्या ज्या काही योजना असतील, 1,500 1500 रुपयांपेक्षा जर जास्त लाभ मिळत असेल तर अशा महिला देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरवल्या जातील. आता या झाल्या 7 चुका. आता सुधारायच्या आणि पात्र कसं राहायचं, तुमचा लाभ कसा बंद होऊ द्यायचा नाही, सगळी सविस्तर आता पुढे सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्ही ही 7 कारणे ऐकली ज्यामुळे तुमच्या मनात नक्कीच धाकधूक वाढली असेल. पण घाबरून जाऊ नका. सरकारचा उद्देश तुम्हाला त्रास देण्याचा नाहीये, तर गरजू महिलांनाच लाभ मिळवून देण्याचा आहे. तुम्ही जी चूक केली आहे ती कशी सुधारायची आणि या योजनेचा लाभ पुढील 4 वर्ष कसा मिळवत राहायचा हे आता आपण सविस्तर पाहणार आहोत. कारण फक्त समस्या सांगून उपयोग नाही, तर त्यावरचा उपाय मिळणे जास्त महत्त्वाचे आहे. 1. आधार कार्डातील चुका कशा सुधारायच्या. पहिले कारण, नाव, जन्मतारीख आणि लिंगासंबंधीच्या चुका. तुम्ही तुमच्या आधार कार्डवर केलेल्या चुका सुधारायच्या असतील तर त्वरित खालील गोष्टी करा. नाव जुळत नसल्यास मिसमॅच. तुमच्या बँक खात्यावर आणि आधार कार्डवर नाव अगदी सारखे पाहिजे. उपाय, जर तुमच्या आधार कार्डवर नाव बदलायचे असेल तर तुमच्या विवाह प्रमाणपत्राचा म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेटचा किंवा राजपत्राचा म्हणजेच गॅजेटचा आधार घेऊन त्वरित आधार सेवा केंद्रात जाऊन दुरुस्ती करा. जर तुमच्या बँक खात्यावर नाव बदलायचे असेल तर बँकेत जाऊन तुमच्या आधार आणि इतर ओळखपत्रांच्या आधारावर बदल करा. फक्त वर्ष असलेली जन्मतारीख. ज्यांच्या आधारवर फक्त वर्ष आहे त्यांनी जन्मदाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट किंवा शालेय दाखला म्हणजेच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन आधार केंद्रात जन्मतारीख, तारीख, महिना, वर्ष या स्वरूपात दुरुस्त करून घ्यावी. जन्मतारीख बदलली असल्यास मॉडिफाय. जर तुम्ही वय कमी जास्त करण्यासाठी जन्मतारीख बदलली असेल आणि तुम्ही आता योजनेच्या निकषात बसणार नसाल तर तुम्हाला त्वरित मूळ जन्मतारीख आधारवर परत आणावी लागेल. धोका, जर का सरकारने तुमचा मूळ आधार नंबर ट्रेस केला तर तुम्ही अपात्र ठरणार हे निश्चित आहे. त्यामुळे ही चूक करणाऱ्या पुरुषांनी किंवा महिलांनी लाभ त्वरित थांबवावा आणि सरकारने केलेल्या कोणत्याही वसुलीसाठी तयार राहावे, अन्यथा मोठी कायदेशीर कारवाई होऊ शकते. 2. एकाच घरात 2 विवाहित महिला असल्यास काय करावे. चौथे कारण, एकाच शिधापत्रिकेवर म्हणजेच रेशन कार्डवर 2 विवाहित महिला, उदाहरणार्थ सासू आणि सून, लाभ घेऊ शकत नाहीत. ही 80% महिलांची मोठी समस्या आहे. उपाय, तुम्ही तुमच्या कुटुंबातील एका विवाहित महिलेची शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड त्वरित वेगळे करून घ्या. शिधापत्रिका वेगळे झाल्यावर ती महिला एका स्वतंत्र कुटुंबाचा भाग मानली जाईल आणि नियमांमध्ये बसत असल्यास तिचा लाभ चालू राहील. ही समस्या सोडवण्याचा हाच एकमेव कायदेशीर मार्ग आहे. 3.
घरात 4 चाकी गाडी किंवा कर भरणारा सदस्य असल्यास काय करावे? दुसरे आणि 5वे कारण. हे दोन्ही नियम गरिबीच्या निकषांशी संबंधित आहेत. 4 चाकी गाडी. कुटुंबातील म्हणजेच पती, वडील, सासरा कोणाच्याही नावावर जर 4 चाकी कार असेल तर तुम्ही पात्र नाही. उपाय: जर गाडी भाड्याने चालवण्यासाठी म्हणजेच कमर्शियल यूज साठी घेतली असेल तर त्याची नोंदणी तसेच कमर्शियल रजिस्ट्रेशन आहे का हे तपासा. नसेल तर लाभ बंद होण्याची शक्यता आहे. यावर कोणताही थेट कायदेशीर पर्याय नाही. कर भरणारा सदस्य. जर तुमचा कुटुंबातील सदस्य म्हणजेच पती वडील इन्कम टॅक्स भरत असतील तर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे असे मानले जाईल. उपाय: ही माहिती थेट आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या लिंकिंग मधून सरकारला मिळेल. जर तुमचा पती कर भरत असेल तर तुम्ही योजनेसाठी पात्र नाही. पात्रता निकष पाळणे हाच यावरचा एकमेव उपाय आहे. इतर मानधन योजनेचा लाभ घेत असल्यास काय करावे? 7वे कारण. जर तुमच्या कुटुंबामध्ये 1,500 रुपये, 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मानधन देणाऱ्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत असेल, उदाहरणार्थ संजय गांधी श्रावण बाळ असेल किंवा PM किसान वगैरे ह्या ज्या काही योजना असतील, 1,500, 1,500 रुपयांपेक्षा जर जास्त लाभ मिळत असेल तर अशा महिला देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरवल्या जातील. तर मित्रांनो, या 7 कारणांमध्ये जर तुम्ही समाविष्ट असाल तर कमेंट करून सांगा आणि मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. तुम्हाला तुमच्या चुका सुधारण्यासाठी